नमस्कार, मी इंद्राणी रेडेकर. कलाभिषेक परिवार हैदराबाद यांच्या कुसुम महोत्सव 2025 या काव्य पुष्पातील कुसुमाग्रज यांची एक कविता मी तुमच्या समोर गुंफणार आहे. तर त्या कवितेचं नाव असणार आहे ऐकाच. कधी कधी माणसाचं कसं होतं, माणसाला माहित असतं की ही गोष्ट माझ्यासोबत घडणारच आहे, पण तो या गोष्टीपासून पलायन करतो किंवा या गोष्टीला दूर ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही पर्वताच्या शिखरावर जा, जमिनीवर राहा किंवा पाताळात जा, आकाशात जा, समुद्राच्या खोलीत जा, कुठेही जा, त्या गोष्टीपासून मुक्ती नाहीच. तर ती गोष्ट म्हणजे मृत्यू. पण जगामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी या मृत्यूला घाबरत नाही. उलट त्या व्यक्तीला माहित असतं की मृत्यूशीच मला सामना करायचाय, 2 हात द्यायचाय, त्याच्याशी सतत लढायचंय, प्राण जाईपर्यंत लढायचंय, मृत्यू येईपर्यंत मृत्यूशीच सामना करायचाय. त्यागाचं आणि शौर्याचं प्रतीक म्हणजे सैनिक, एक शिपाई, एक योद्धा. वेगवेगळ्या कठीण प्रसंगांशी लढत, वाचत, देशहित, धर्महित करत, कित्येक मृत्यू आपल्या समोर डोळ्यांनी पाहत, शरीराची चाळण झालेली असतानाही मृत्यूशी सतत लढत, आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही मृत्यूशी कित्येक काळ लढत ही अशक्यप्राय गोष्ट करत असतो, आणि तो असतो योद्धा. पण एक क्षण असा येतो की त्याला समोर मृत्यू दिसत असतो. मृत्यूला पाहून मृत्यूची वाट पाहणं हे याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाही कळणार नाही. हे सर्व कलिंगच्या युद्धातील राजा अशोक किंवा राजा पद्मनाभ यांच्यात घडलं असेल. झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगत सिंग, महाराजा रणजित सिंग, महाराणा प्रताप, सुभाषचंद्र बोस, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, त्यांचे मावळे सुद्धा भाऊराव पेशवे, बाजीराव पेशवे, विक्रम बत्रा, हेमंत करकरे, अशोक कामते, आत्ता सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या मनात हे घडतच असेल. कुसुमाग्रजांनी सरणार कधी रण या काव्यामध्ये घोडखिंडीमध्ये लढणाऱ्या प्रत्येक योद्ध्याचं अंतर्मन मांडलंय. घोडखिंडीमध्ये लढणाऱ्या या प्रत्येक योद्ध्यामुळे, सैनिकामुळे, प्रत्येक मावळ्यामुळे ती खिंड पावन झाली. त्यामुळे या खिंडीला पावनखिंड हे नाव दिलं गेलं. तर तुमच्या समोर सादर करते कुसुमाग्रजांची सरणार कधी रण. सरणार कधी रण प्रभू तरी, हे उठवर साहू घावशिरी, दिसू लागले अभ्रस भोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतरज्योती, कसा सावरू देहपरी, होय तनूची केवळ चाळण, प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खड्ग गळाले भूमीवरी, पावन खिंडीत पाऊल रोवून, शरीर पिंजे तो केले रण, शरणागतीचा अखेर ये क्षण, शरणागतीचा अखेर ये क्षण, बोलवशील का आता घरी, बोलवशील का आता घरी, बोलवशील का आता घरी.